सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तर लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे। हा नवरात्र उत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो आणि त्यानंतर दसरा हा सण साजरा केला जातो। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी हे दाखवणार आहे। त्याबरोबरच घटस्थापनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर पासून होणार आहे ते शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर पर्यंत नवरात्री उत्सव चालणार आहे आणि शनिवारी 12 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जाईल। तर येत्या 3 ऑक्टोबरला घरोघरी घटस्थापना तर होणारच आहे, तसेच या दिवशी सार्वजनिक मंडळामध्ये ही घटस्थापना करून देवीच्या मूर्तीची स्थापना करतात। तर ही घटस्थापना योग्य पद्धतीने कशी करायची ते तर आपण पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी म्हणजे घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घराची संपूर्ण स्वच्छता साफसफाई करून घ्यायची आहे। घटस्थापनेच्या दरम्यान म्हणजे या 9 दिवसांमध्ये देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी आपलं घर स्वच्छ असणं अतिशय आवश्यक आहे। तसेच या दिवशी घटस्थापना करण्यापूर्वी संपूर्ण घरामध्ये तसेच पूजेच्या ठिकाणी तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे। यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं अशी मान्यता आहे। आपण ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहोत ती पण जागा स्वच्छ असावी। शक्यतो घटस्थापना ही देवघराच्या जवळच करावी आणि काही कारणास्तव तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण तिथली जागा स्वच्छ करून गोमूत्र शिंपडून तिथे पण करू शकता। तर या घटस्थापनेच्या दिवशी प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घालावे, घरातील रोजची देवपूजा करावी, नित्य कामे उरकून घ्यावीत, पूजेचे सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे, त्यामुळे मधून वारंवार उठावे लागत नाही। पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसावे, दक्षिणेकडे तोंड करून बसू नये। सर्वात आधी कपाळी गंध लावावा, महिलांनी हळदी कुंकू लावावे आणि पुरुषांनी चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावावा। पूजेला बसताना आसन घ्यावे, त्या आसनावर आणि पूजेच्या सर्व साहित्यावर एका फुलाने किंवा दुर्वांकुराने शुद्ध पाणी शिंपडून घ्यावे, त्यामुळे तिथल्या जागेची आणि सर्व साहित्याची पण शुद्धी होते। आज आपण कोणतेही संस्कृत मधले मंत्रस्तोत्र न म्हणता अगदी सोप्या पद्धतीने घटस्थापना करणार आहोत, कारण सगळ्यांनाच मंत्र म्हणता येत नाहीत, त्यामुळे मंत्रतंत्रापेक्षा श्रद्धा आणि शुद्ध अंतःकरण असणे महत्त्वाचे असते। देवी आई आपल्या मनातील भाव जाणते, त्यामुळे मनामध्ये श्रद्धा ठेवून आपण कोणतीही सेवा करावी। त्यामुळे ही सगळी सेवा आपण यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे। आपलं मन किती स्वच्छ आहे, आपण किती मनोभावे पूजा करत आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। तर लगेच आपण आजच्या पूजा विधीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी तुम्हाला घट कसे घालायचे ते दाखवते। तर या ठिकाणी मी एक स्टीलचं ताट घेतलं आहे, याऐवजी तुम्ही छोटी स्टीलची पाटी घेतली तरीही चालेल, किंवा बरेच जण टोपलीमध्ये किंवा केळीच्या पानावरती घट घालतात, ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार करावे। त्या ताटात पत्रावळी ठेवून त्या पत्रावळीवरती मी काळी रानातली माती पसरत आहे। ही माती आपण देवासाठी वापरतो, त्यामुळे याला वावरी असं म्हणतात, काही ठिकाणी वेदिका पण म्हणतात। तर ही वावरी अशी मी पत्रावळीवरती थोडी जाडसर अशी पसरून घेतलेली आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला मातीचा एक घट ठेवायचा आहे। अशा प्रकारे घट तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळतो। तो घट आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यावरती कुंकवाने स्वस्तिक आणि 5 नाम ओढून घेतलेले आहेत। घटाच्या गळ्याशी आपल्याला असा लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे। घटावरती स्वस्तिक ऐवजी तुम्ही हळदी कुंकाचे 5 पट्टे ओढून घेतले तरीही चालतील। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण घट घालण्यासाठी जी वावरी घेतो, जी रानातली माती घेतो, ती एकदम चाळून वगैरे न घेता आपल्याला थोडी अशी जाडसर माती घ्यायची आहे। जर माती चाळून घेतली तर ती माती पाणी घातल्यावरती दबली जाते, त्यामुळे धान्याला चांगले अंकुर फुटत नाही आणि आपले घट चांगले उगवणार नाही। त्यामुळे माती अशी जाडसर मोठी मोठी घ्यायची आहे। तर या ठिकाणी घटामध्ये घालण्यासाठी मी अशी 7 प्रकारची धान्य घेतलेली आहेत। यामध्ये मी हरभरा, मका, खपली, गहू, ज्वारी, जवस, मूग एवढं 7 प्रकारचं धान्य घेतलं आहे। हल्ली बाजारामध्ये 7 किंवा 9 प्रकारच्या धान्याची पुडी मिळते एक, ती पण तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आपण या वावरीमध्ये सप्तधान्य पेरणार आहोत। या ठिकाणी तुम्ही 5, 7 किंवा 9 प्रकारचे धान्य पण घेऊ शकता।
तर हे धान्य या मातीमध्ये आपल्याला असं वरून टाकायचं आहे। सुरुवातीला खूप जास्त माती घालू नका, कारण माती पाणी घातल्यावरती फुलते, वर येते। अजून आपल्याला 2 थर द्यायचे आहेत। धान्य अशा प्रकारे पसरून घेतल्यावरती त्यावर आपल्याला हलका असा मातीचा थर अजून एक द्यायचा आहे आणि अशा प्रकारे माती पसरून घेतल्यावरती पुन्हा आपण थोडं थोडं धान्य वरून टाकायचं आहे। तर आपले घट अतिशय चांगले दाट हिरवेगार उगवण्यासाठी काय करावे किंवा काही टिप्स मी दिलेले आहेत, त्याचा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। तोही तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा। त्या टिप्स वापरून आपण जर घट घातले तर अतिशय दाट आणि चांगले उगवतील। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, या ठिकाणी मी धान्याचे असे 2 थर लावलेले आहेत आणि त्यावरून हलकी अशी माती पसरलेली आहे। आणि काही जणांचं कसं असतं की त्यांचे घट अजिबातच उगवत नाही, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, आपले घट चांगले उगवण्यासाठी यातील काही धान्य मातीमध्ये टोचून घेऊ शकता। जे मोठं धान्य आहे मका, खपली, ते तुम्ही टोचून घेऊ शकता। खपली म्हणजे सातूच किंवा एक जवचा प्रकार असतो। तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्यासाठी मका पेरून घेत आहे। मक्याची जी पांढरी बाजू आहे, जे टोक आहे ते आपल्याला वरती करायचं आहे आणि पिवळा भाग आहे तो खाली करायचा आहे। अशा पद्धतीने मका टोचून घ्यायची आहे किंवा पेरून घ्यायची आहे। असं धान्य पेरताना खूप दाट पेरू नका, थोड्या थोड्या अंतरावरती पेरा आणि जे छोटं छोटं धान्य आहे जे आपण पेरू शकत नाही ते वरून आपल्याला असं टाकायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही जर मका आणि खपली मातीमध्ये पेरली तर घट अतिशय चांगले उगवतात। कारण असं म्हणतात की जेवढं धान्य जास्त उगवतं तेवढं धान्य आपल्या शेतात पिकतं, शेतीला चांगला बहर येतो आणि आपल्याकडे पण तेवढंच भरभराटीनं येतं। या ठिकाणी एक सांगायचं विसरलं, आपण जे धान्य पेरण्यासाठी घेतलं आहे ते धान्य आपण आधी हळदीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे आणि मग पेरावे। धान्य पेरून झाल्यावरती आपल्याला वरून असं थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे। खूप जास्त ग्लासाने तांब्याने पाणी ओतू नका, फक्त माती ओली होण्यापुरती आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे। मातीमध्ये जर खूप पाणी झालं तर मातीचा चिखल होतो, त्यामुळे धान्य कुजतं, धान्याला बुरा येतो, वास येतो। त्यामुळे दररोज माती ओली होण्यापुरतीच पाणी शिंपडा। त्यानंतर आपण जो मातीचा घट घेतला होता त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे। त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, सुपारी, नाणं, फूल आणि एक दुर्वा टाकायचे आहे आणि त्यामध्ये 5 किंवा 7 आंब्याची किंवा विड्याची पाने घालायची आहेत। या दिवशी तुम्ही देवीच्या स्वागतासाठी आपल्या दरवाजावरती आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण पण लावू शकता। घटामध्ये पानं घातल्यावरती त्यावरती आपल्याला श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवावा आणि नारळ शक्यतो लहानच घ्यावा, कारण मातीचा घट लहान असतो। नारळ लहान घेतला तर तो व्यवस्थित बसतो, पडायची शक्यता नसते, कारण तो नारळ आपल्याला 9 दिवस अजिबात हलवायचा नाही। त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे। आपल्या शरीराची तसेच मनाची शुद्धता व्हावी, आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन करणं गरजेचं आहे। डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि प्यायचं आहे। ओम केशवाय नमः। दुसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे। ओम नारायणाय नमः। तिसऱ्या वेळेस पण पाणी घेऊन प्यायचं आहे। ओम माधवाय नमः। आणि चौथ्या वेळेस पाणी घेऊन खाली ताम्हणामध्ये सोडायचं आहे। ओम गोविंदाय नमः। यानंतर भगवान विष्णूंची 24 नावे घेतली जातात। तुम्हाला येत असतील तर म्हणा, नाही म्हणलं तरी एवढं ठीक आहे। यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे। उजव्या हातामध्ये 2 पळीभर पाणी, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, एक फूल घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे। यावेळी संस्कृत मंत्र म्हणतात, तर तो मंत्र आपल्याला म्हणता येत नाही आणि बघून म्हणायचं म्हणलं तर उच्चार देखील स्पष्ट होत नाहीत। तर त्याऐवजी आपण असं मराठीमध्ये म्हणू शकतो की हे देवी, मी आणि माझं सर्व कुटुंब आजपासून ते नवमीपर्यंत तुझी स्थापना आमच्या घरामध्ये करणार आहे। माळ बांधणे, अखंड दीप लावणे, मंत्र, उपवास इत्यादी कुलाचार मी करणार आहे। यथाशक्ती यथाभक्ती मी तुझी सेवा करेन। तर माझं आणि माझ्या कुटुंबाचं सर्व प्रकारे कल्याण व्हावं म्हणून मी आज संकल्प करत आहे। तर अशा प्रकारे संकल्प करून हातामधलं पाणी आपल्याला खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे। यानंतर आपण पूजेला सुरुवात करूया। तर कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। या ठिकाणी सगळ्यात आधी आपण अखंड दिवा पण लावू शकतो, पण अखंड दिवा घटाच्या जवळ लावतात, इकडे तिकडे हात लागेल, दिव्यातलं तेल वगैरे सांडेल, त्यामुळे सगळ्यात आधी मी एक साधा दिवा लावून घेतला। सगळ्यात शेवटी आपण अखंड दिवा लावणार आहोत। दिवा लावल्यावर दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे। या ठिकाणी शुभं करोती हा श्लोक तुम्ही म्हणू शकता। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार।
एक सांगायचे विसरले, ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करणार आहे त्या ठिकाणी देवासमोरच आपल्याला एक पाट मांडायचा आहे, तिथे छानशी रांगोळी काढायची आणि त्यावरती दिवा ठेवून आपण पूजा करायची आणि पाटावरती शक्यतो नवीन किंवा लाल वस्त्र टाका। लाल रंग हा देवीला अतिशय प्रिय आहे। तर मी दीप पूजन करून घेतले आहे। त्यानंतर आपण विड्याच्या पानावरती काही देवांची स्थापना करणार आहोत। तर या ठिकाणी मी एकावरती एक अशी 2-2 पाने ठेवलेली आहेत। त्यावरती अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहायचं आहे आणि त्यावरती मी कुलदेवीचा टाक, कुलदेवतेचा टाक आणि गणपती बाप्पांची स्थापना करणार आहे। हे देव विड्याच्या पानावर ठेवण्या अगोदर गणपती बाप्पांना आणि टाकांवरती आपल्याला शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे। माझ्याकडे कुलदेवीचा टाक आहे, तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल, टाक असेल तरीही तो तुम्ही विड्याच्या पानावरती स्थापन करावा। तसेच पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण जे घट घातले होते ते त्यावरती ठेवायचे आहेत। तर सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः। गणेश पूजन करून घ्यावे। गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण दाखवू शकता। त्यानंतर मी कुलदेवतेच्या टाकावर गुलाल लावून घेतला आहे आणि कुलदेवीच्या टाकावर हळदी कुंकू लावून घ्यावे आणि त्या देवांची पण आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवघरातील देव पण चांगले उजळून घेऊन त्यांची पण आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापना करून घ्यायची आहे आणि पूजा करायची आहे। एकदा का घटस्थापना केली, विड्याच्या पानावरती देव स्थापन केले की त्यानंतर 9 दिवस देव हलवले जात नाही आणि त्यांना स्नान पण घातले जात नाही। फक्त कोरडी पूजा केली जाते, हळद कुंकू वाहिलं जातं, दिवा उदबत्ती लावली जाते। तुमच्याकडे पण जे देव असतील ते पण तुम्ही विड्याच्या पानावरती मांडायचे आहेत। तर या ठिकाणी मी अखंड दिवा लावण्यासाठी तांदळाने एक स्वस्तिक काढून घेतलेला आहे। त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण दिवा स्थापन करणार आहोत। नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा खूप महत्त्वाचा असतो। अखंड दिवा या दिवशी प्रज्वलित करून 9 दिवस असाच तेवत ठेवायचा असतो। त्यामुळे मोठा दिवा वापरावा, त्यामध्ये जास्तीचं तेल बसेल असा दिवा असावा, कारण देवी समोर किंवा घटाजवळ 9 दिवस हा दिवा तेवत ठेवायचा असतो। हा दिवा खाली जमिनीवरती ठेवू नये। तर या दिव्याखाली तुम्ही तांदळाने स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ काढू शकता किंवा मग थोड्या अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून हा दिवा त्यावरती ठेवला तरीही चालेल। थोडक्यात काय, आपल्याला दिव्याला एक आसन द्यायचं आहे आणि हा दिवा आपल्याला 9 दिवस विझून द्यायचा नसतो। त्यामुळे हल्ली बाजारामध्ये झाकणाचे किंवा काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात, ते पण तुम्ही घेऊ शकता। हा दिवा 9 दिवस विझून द्यायचा नसतो, त्यामुळे वात लांब आणि दुहेरी असावी, सिंगल वात यामध्ये घालू नये। हा अखंड दिवा तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस ठेवावा आणि तेलाचा असेल तर घटाच्या डाव्या बाजूस ठेवावा। दिवा प्रज्वलित करून आपल्याला दिव्याची हळद कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे। दिव्याला 9 दिवस असंच शांत तेवत राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे। दिव्याचा एखादा मंत्र म्हणायचा आहे। अशा प्रकारे आपण दीपपूजन करून घेतलेले आहे। यानंतर आपण घटाची, त्या नारळाची पूजा करून घेऊया। घटाला आणि नारळाला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे। पहिल्यांदा हळद लावायची आहे आणि त्यानंतर कुंकू लावायचं आहे। ही सगळी पूजा करत असताना तुम्हाला देवीचा मंत्र म्हणायचा आहे। तुम्ही कोणताही साधा सोपा मंत्र म्हणू शकता। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। किंवा मग सर्वात सोपा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हा सर्वात सोपा मंत्र आहे, तो तुम्ही म्हणू शकता किंवा देवीचा जो 99 मंत्र सांगितलेला आहे तो पण म्हणला तरीही चालेल। त्यानंतर थोड्या अक्षता वाहून आपण घटाला जी काही फुले, हार, गजरा घेतला असेल ते अर्पण करावे। घटस्थापना केल्यावरती घटावर आपल्याला पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधायची आहे। 5 किंवा 7 पानांची माळ तुम्ही करू शकता। पहिल्या दिवशी मात्र विड्याच्याच पानांची माळ घटावरती बांधली जाते आणि नंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ सोडली जाते। तर 9 दिवसाच्या 9 माळी रोज एक याप्रमाणे आपल्याला घटावरती माळ बांधायची असते। पहिली माळ काढायची नाही, तशाच ठेवायच्या। रोज एक याप्रमाणे तुम्ही दररोज एक माळ घटावरती बांधू शकता। पूजेमध्ये शंख, घंटा घेतली असेल तर त्याची पण आपल्याला हळद कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे।
धूपदीप ओवाळायचा आहे। सगळी पूजा झाल्यावरती पुन्हा एकदा देवीला हळदी कुंकू वाहून स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे, नमस्कार करायचा आहे। घटस्थापना करण्याची पद्धत ही प्रत्येक गावाची घराची वेगवेगळी असू शकते। प्रत्येक भागानुसार ही पद्धत थोडीफार बदलू शकते। काही ठिकाणी घटावर नारळ ठेवतात, काही ठिकाणी ठेवत नाहीत, पण आपापल्या कुळाचाराप्रमाणे आपापल्या परंपरेनुसार आपण ही घटस्थापना करायची आहे। आता मी तुम्हाला आमच्या इकडे कशा पद्धतीने घटस्थापना केली जाते ते दाखवलेलं आहे। पूजा झाल्यावर सर्वात शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही फळे, खडीसाखर, दूधसाखर, सुकामेवा असं नैवेद्य दाखवू शकता आणि त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आमच्या इकडे 9 दिवस अशा तरवडाच्या फुलांची माळ घटावरती बांधली जाते। तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही घटावरती माळ बांधू शकता। त्यानंतर पुढे नवरात्रीच्या 9 दिवसात देवीचे नामस्मरण करायचे आहे, उपवास करायचा आहे। आपल्या घरावर कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून रोज घटाची पूजा करावी। पूजा झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे, आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची आहे। नवरात्रीमध्ये देवीची ओटी पण भरली जाते। ही पूजा झाल्यावर तुम्ही ओटी भरू शकता किंवा या 9 दिवसामध्ये कधी पण ओटी भरली तरीही चालेल। आरती करताना सर्वात आधी गणपतीची आरती करावी, नंतर देवीची दुर्गे दुर्गट भारी ही आरती तुम्ही म्हणू शकता। ही केलेली घटस्थापना दसऱ्याच्या दिवशी काढली जाते। तोपर्यंत त्यातील धान्याला चांगले अंकुर फुटलेले असतात आणि हे अंकुर कित्येक जण आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याला सोने लुटतात। तसेच हे अंकुर या दिवशी देवालाही वाहिले जातात। अनेक स्त्रिया हे अंकुर आपल्या केसांमध्ये माळतात। नवरात्रीच्या या 9 दिवसात जागरण, नवचंडी यज्ञ, सप्तशतीचा पाठ, देवीच्या धार्मिक स्तोत्रांचे पठण केले जाते। देवीला आपल्या घरी येण्याचे आवाहन केले जाते आणि 9 दिवस देवीची यथासांग अशी पूजा केली जाते। तर तुम्ही पण यावर्षी अशाच पद्धतीने घटस्थापना करून तुम्हाला जमेल तेवढी देवीची सेवा नक्कीच करा। तुम्ही केलेल्या सेवेचं, पूजेचं आणि व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळावं हीच देवीच्या चरणी प्रार्थना करते। तर आजचा व्हिडिओ इथेच संपतोय। कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।